नमस्कार मित्रांनो, ब्लाऊज कटिंग या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत आहे। तर आज आपण 34 साईजच्या प्रिन्स कट ब्लाऊजची स्टिचिंग पाहणार आहोत। तर इथे मी अस्तर पीस आणि ब्लाऊज पीस एकावर एक ठेवून शिलाई मारून घेतलेली आहे कडेकडेने। तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे। अगोदर सर्व पार्ट आपल्याला जोडून घ्यायचे असतात आणि शिल्लक भाग आपण कट करून घेत असतो। तर बघू शकता या पद्धतीने आता या पार्टवर सुद्धा अस्तर पीस आणि ब्लाऊज पीस ठेवून मी इथे कडेने शिलाई मारून घेत आहे। तर इथे आपले दोन्ही पार्ट तयार आहेत। तर आता ही प्रिन्स कटची कटोरी या पार्टवर ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे। कटोरी आपल्याला खेचायची नाही, व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे आपला प्रिन्स कटचा टॉप किती छान तयार झालेला आहे। आता इथे मी डबल शिलाई मारून घेतलेली आहे। आता हा सुद्धा पार्ट याच पद्धतीने पाव इंच शिलाई घेऊन मी इथं स्टिच केलेला आहे। आणखी एक शिलाई देऊन घ्यायची आहे। तर बघू शकता हा सुद्धा किती छान पप आलेला आहे। दोन्ही साइडचा दोन्ही पप आपले एकदम छान आलेले आहेत। तर आता आपल्याला इथे लूकपट्टी तयार करायची आहे। तर इथे मी 1.5 इंचाची पट्टी घेतली आणि दुमडून खालच्या साइडने इथे शिलाई मारून घेतलेली आहे। तीच पट्टी आपल्याला वरती दुमडायची आहे आणि कडेने एक शिलाई द्यायची आहे। तर बघू शकता इथे लूकपट्टी खूप छान झालेली आहे। आता ही हुकपट्टी आपल्याला वरच्या साइडने, ही सुद्धा 1.5 इंचाचीच आहे, दुमडून घेतली आणि वरच्या साइडने शिलाई दिलेली आहे। आता खाली दुमडून आपल्याला आणखी एक वर शिलाई द्यायची आहे। तर या पद्धतीने आता हे दोन्ही आपली हुक लूकपट्टी तयार आहे। आता आपल्याला इथं कंबरपट्टी जोडायची आहे। ही 2 इंचाची कंबरपट्टी घेतलेली आहे। अर्धा इंच शिलाई, अर्धा इंचावरून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे। आता वर दाब टीप द्यायची आहे आणि ही पट्टी आपल्याला दुमडून घ्यायची आहे, खालच्या साइडने दुमडायची आहे आणि वरून एक शिलाई या पद्धतीने मारून घ्यायची आहे। तर बघा इथं आपला हा एकदम छान पट्टी बसलेली आहे। आता ही पट्टी सुद्धा त्याच पद्धतीने अर्धा इंचावरून शिलाई देऊन घ्यायची आहे आणि दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि दुमडून एक शिलाई देऊन घेतलेली आहे। आता इथं गोटसाठी आपल्याला इथे 1 इंचाची पट्टी घेतली आणि दुमडून घेतलेली आहे। आता ही वरच्या साइडने आपल्याला काठीने शिलाई मारून घ्यायची आहे। आता ही खालच्या साइडने दुमडून आपल्याला इथं वरून एक शिलाई मारून घ्यायची आहे। या पद्धतीने एकदम छान आपली इथं पाइपिंग तयार होत आहे। तर बघू शकता खूप छान पाइपिंग तयार झालेली आहे। त्याच पद्धतीने या साइडला सुद्धा आपण ही पट्टी घेतलेली आहे 1 इंचाची, दुमडून घेतलेली आहे आणि या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। कैचीने कट मारून घेतलेले आहेत आणि ही पट्टी इथं खालच्या साइडने दुमडून त्याच पद्धतीने आपल्याला इथं वर एक शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघू शकता या साइडचा सुद्धा आपला एकदम छान पाइपिंग आलेली आहे। तर दोन्ही भाग आपले तयार झालेले आहेत।